बरं ठीक आहे. कुठं आलतो आपण? परीक्षेत आठवा म्हणजे पान नंबर 167 वा. बरं बरं चालेल. मिथ्या पदार्थात दोन सत्ता मानण्याचे कारण. आता मिथ्या सत्ता आहे, मिथ्या पदार्थ आहे, ठीक आहे, दोन्ही सत्तेतले पदार्थ कसे मिथ्या, पण दोन सत्ता मानण्याचे कारण सांगतात. श्री गुरु, आमच्या दृष्टीने सर्व पदार्थ रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्याच आहे. आमच्या दृष्टीने, आमच्या नजरेमध्ये, आमच्या विचारात आम्ही काय करतो, आम्ही नक्की विचार केलेला आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, बरोबर ना. ते तत्वज्ञ संत स्वीकारते. तत्वज्ञ संतांनी काय केलं की उपाधी माझी, ज्याच्यामुळे हे सगळे जगत प्रतीतीला आले, जसं रज्जूवरती सर्प प्रतीतीला येतो, त्याचं मूळ कारण कोण आहे? रज्जू. तसं हे परमात्म्यावरती हे सगळं जगत प्रतीतीला येत आहे. म्हणून हे सगळं जगत हे काय, जगताचा त्या, जसं सर्पाचा रज्जूवरती आरोप झाला का नाही, सर्प जो आहे त्या सर्पाचा रज्जूवर काय झालेला आहे, आरोप झालेला आहे, बरोबर आहे की नाही. मग आरोप झालेला आहे, तो सर्प रज्जूवर खरा आहे का? खरं नाही. जेव्हा त्याचं ज्ञान होतं तेव्हा त्याचा अपवाद झाला, हे कळतं की नाही आपल्याला. कारण पुढे आपल्याला आरोप आणि अध्यारोप आणि अपवाद हा एक मुद्दा त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आमच्या दृष्टीने काय, एकच सत्ता त्या ठिकाणी आम्ही मानतो. म्हणून काय म्हणलं, आमच्या दृष्टीने सर्व पदार्थ कसे झाले मग, रज्जू सर्पावर त्या ठिकाणी झाले. रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर, तुकोबराय म्हणतात आम्हाला सगळं कसं भासतं, रज्जू सर्पाप्रमाणे हे सगळं जगत भासत असतं. म्हणून मिथ्याच आहे. त्यामुळे भेद मुळीच नाही. आणि मग त्याच्यामध्ये भेद पाहायचंय का? भेद पाहण्याचं काही कारण आहे का? भेद काही पाहण्याचं कारण नाही. मुमुक्षेच्या दृष्टीने त्या मिथ्या पदार्थात भेद स्वीकारलेला आहेत. आता आम्ही जो भेद स्वीकारलाय तो आमच्या दृष्टीने भेद स्वीकारला का मोक्षाच्या दृष्टीने भेद स्वीकारला? कारण त्याच्या अपेक्षा काय, संसार दुःख आणि परमानंद प्राप्ती व्हावी असं त्याला वाटतं. हे सुद्धा भ्रमामुळे वाटतं की नाही. मग त्याच्या भ्रमाच्या निवृत्ती करता आम्हाला सुद्धा, आता एखादा मनुष्य जर गाळामध्ये खाली असेल, आहे का नाही, खड्ड्यात पडलेला असेल, तर वरचा जेव्हा त्याला हात देतो तेव्हा त्याचा हात सुद्धा गाळ्याने भरतो की नाही, त्याचा हात. मग आता तो काही गाळाने भरलेला आहे का? नाही. पण ज्या अर्थी तो गाळाने भरतो त्या अर्थी काय, त्याने कोणाला तरी मदत केली म्हणून तो गाळाने भरला. तसं आता ही सत्ता स्वीकारायची. वास्तविक पाहिलं तर मुक्त पुरुषाच्या दृष्टीने सत्ता एकच आहे, परंतु मुमुक्षूच्या मुक्तते करता आणि त्याच्या दुःखाच्या निवृत्ती करता काही काळापुरतं, काही क्षणापुरतं त्या ठिकाणी ते सत्ता मानतात. तो भेद क्षण मात्र आम्ही स्वीकारून, आता तो भेद किती स्वीकारला आम्ही, फक्त समाधानाकरता क्षण मात्र आम्ही काय करतो, तो भेद स्वीकारतो. आता असा नियम केला की, आता एक नियम करतात. कसा नियम करतात? आता बघा, जरी मिथ्या जरी असलं तर नियम करावंच लागेल का त्याच्याकरता. नियमा वाचून त्याला त्याचं नियोजन करतील का आपल्याला? करता येणार नाही. मग एक नियम करतात की ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होते. जसं रज्जूच्या अज्ञानाने रज्जूवर काय काय प्रतीतीला आला आपल्याला, सांगा बरं. रज्जूच्या अज्ञानाने काय उत्पन्न झालं, काय प्रतीतीला आलं, आणि कशाच्या ज्ञानाने निवृत्ती होईल त्याची आता? मग रज्जूच्या अज्ञानाने रज्जूवर सर्प प्रतीतीला आला, आणि सर्पाची निवृत्ती कशी होईल आता? रज्जूच्या ज्ञानाने. तसं, हा तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आत्मस्वरूपावर जगत परिस्थितीला आलं, तर आता याची निवृत्ती कशी होणार आहे? आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे. अन्य काय उपाय होईल का? अन्य मात्र कोणत्याही उपायाने निवृत्ती होणार नाही. तिथं आपल्या अज्ञानासाठी नवथा थावला खेटी तरी आत्मबोधाच्या लोटी खंडो निघा. आता हे सगळं जगत प्रचितीला आलं, आपल्या अज्ञानामुळेच हे जगत प्रचितीला आलं का नाही? मुक्त पुरुषाला अज्ञान आहे का? नाही. मग हे जगत प्रतीतला येतं कशामुळं? आपल्या अज्ञानासाठी नवथा थावला कीर्ती, म्हणजे हा कीर्ती म्हणजे अर्जुन हा वृक्ष बळावलेला आहे. कोणामुळे बळावलाय? आपण त्याला महत्व दिलं, बरोबर ना. आपलं अज्ञान असल्यामुळे हा वृक्ष बळावलाय. आता त्याला खंड निघा म्हणजे त्याचा नाश करायची, निवृत्ती करायची. कशाने? आत्मबोधाच्या लोटी आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की त्यानेच त्याची निवृत्ती होईल का नाही? दुसरं कशा निवृत्ती होणार आहे का? दुसरं कशा निवृत्ती होणार नाही. फक्त तेवढाच उपाय त्याच्याकरता आहे का नाही? तिथं आता समजा रजो सर्प प्रतीला आला आणि तुम्ही ढोल नगारे वगैरे सगळे वाजवले, तर सर्प तिथं तीळ मात्र
थोडा तरी हलल का बरं तिथं? थोडी तरी जागा सोडेल का? काही काठीनं बडवला आणि ढोल नगारे वाजवले तर काय उपयोग आहे का? तिथं काहीच उपयोग नाही. तिथं काय उपयोग आहे? तिथं फक्त एक दिवा उपयोगी ठरू शकतो. बरोबर ना? दुसरा काय उपयोग आहे का? तसं आपल्या स्वरूपाला जाणल्या वाचून या जगताची निवृत्ती होईल का? जगताची निवृत्ती होणार नाही. त्याला एवढा एकच पर्याय आहे. ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होते. जसे शुक्तीच्या अज्ञानाने रजत उत्पन्न होतं. शुक्तीवरती काय होतं? रजत आणि चांदी आपल्याला काय वाटते? खरी वाटते. पण वास्तविक पाहिलं तर त्या शुक्तीच्या ठिकाणी रजताचा त्रिकालिक अत्यंत अभाव आहे का नाही? जेव्हा दुरून पाहिले तेव्हा चांदी होते का? जवळ जाऊन पाहिले तेव्हा चांदी होते का? आणि नंतर निघून गेलं तरी चांदी होते का? किंवा तिन्ही काळामध्ये चांदीचा पूर्णता काय? अभावच आहे ना. म्हणून शुक्तीच्या अज्ञानाने जसे रजत उत्पन्न होते आणि तिच्याच ज्ञानाने ते निवृत्त होते. जेव्हा आपण जवळ जातो पण पाहतो चांदी वगैरे काही नाही, हे काय आहे? शिंपलच आहे. परंतु ते उन्हामुळे आपल्याला चकचकीतपणा दिसला आणि म्हणून ते चांदी आहे असं आपल्याला प्रतीला आलं. पण जवळ गेल्याच्या नंतर मात्र चांदी नसून काय आहे? हे शिंपलच आहे असं आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. तसेच ब्रह्माच्या अज्ञानाने अहंकारादी जगत उत्पन्न होतं. आता अहंकारादी वगैरे बंद पाहिला का नाही? अहंकारादी बंद पाहत असताना आपण त्याच्यामध्ये दोन प्रकार पाहिले. कोणकोणते दोन प्रकार पाहिले दुसऱ्या अध्यायामध्ये, तरंगामध्ये? कारणाध्यास आणि कार्याध्यास आहे की नाही? जगताती बंद, अहंकारादी जगतादी बंद, हे सत्य आहे का मिथ्य आहे? वास्तविक पाहिलं तर त्याने काय सांगितलं होतं पूर्व पक्षाने? अहंकार जगतादी बंद सत्य आहे का मिथ्य आहे? ते नाही लक्षात राहिलं. अहो त्याला सत्य सांगायचं होतं ना. सत्य सांगायचं होतं. सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? नाही राहिलं. जाऊ दे, नाही राहू दे. हम्म. अहो अहंकारादी बंद जगत सत्य सत्य केल्याच्या नंतर तुमचं ब्रह्मज्ञान खोलकट आहे का नाही? तुमची वेदांताची इमारत कोसळून जाईल का नाही? आपल्या जगत मिथ्य सांगायचं का सत्य सांगायचं? आणि आणि इथं अहंकारादी जगत आता प्रतीला आलं. ज्ञानामुळं का अज्ञानामुळं आलं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत प्रतीला येत असतं असं लक्षात घ्यायचं. तसे ब्रह्माच्या अज्ञानाने अहंकारादी जगत उत्पन्न होते, आहे का नाही? आणि ब्रह्मज्ञानानेच ते निवृत्त होते. आणि ते निवृत्त जर झालं तर कशाने होईल? फक्त ब्रह्मज्ञानच त्याला एक उपयोगी ठरू शकतं. अन्य दुसरा कोणताही उपयोग त्याला होऊ शकत नाही. या नियमाने रज्जू सर्पाची प्रातिभाषिक सत्ता असा नियम केला का नाही? मग याला नियम केला म्हणून त्याची कोणती सत्ता झाली? रज्जू सर्पाची प्रातिभाषिक सत्ता झाली. व ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता. आता आपण झोपलो, रात्री स्वप्न पडलं, त्या स्वप्नाची सत्ता किती काळापर्यंत बरं? स्वप्नात पदार्थ पाहिले का नाही? ऐक नाही, जैसे स्वप्न माझे देखे तेव्हा स्वप्नाची साथ पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वप्नात येतो स्वप्न खरं, आणि जागा झाल्याच्या नंतर स्वप्नाची चेली जाईल नाही. स्वप्नातलं सगळं जातं का नाही निवृत्त होऊन? बरं, मग जागा झाल्याच्या नंतर आपण पाहतो आपलं घर तसं, आपले लोक तशी, आपला समाज तसं, आपलं गाव तसा, देश तसा, जसं आहे तसंच आहे का नाही? म्हणजे जसं असतं तसं असतं, त्याचा काही लगेच वाद होतो का? पण स्वप्नातल्या पदार्थाचा वाद लगेच होतो का नाही? जागा झालं म्हणजे. पण या व्यावहारिक सत्यातल्या पदार्थांचा वाद होतो का? होत नाही. मग हे सगळे व्यावहारिक सृष्टीतले पदार्थ असतात ते कोणते? ईश्वर सृष्टी. दोन प्रकारच्या सृष्टी पाहिल्या, एक जीवकृत सृष्टी आणि एक ईशकृत सृष्टी. ईशकृत असणाऱ्या सृष्टीचा लगेच वाद होतो का? लगेच बाद होत नाही. म्हणजे तो कधी बाद होतो? म्हणजे हे आपण पाहतो महायुग, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कृतयुग, आहे का नाही, कलियुग, असे युग होत राहतात की नाही? मग त्या युगांना काही मर्यादा दिली का नाही? मग त्या मर्यादेने नंतर काय होतं? त्या युगाचा सुद्धा काय होतो? नाश होऊन जातो. आणि एकदा ब्रह्मदेवाचे 100 वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष म्हणजे त्याचे कसे कल्प, आहे की नाही? 100 कल्पापर्यंत त्याचे 100 वर्ष पूर्ण झाले का हे सगळं सृष्टीचा काय होतो? नाश होऊन जातो. म्हणजे त्याचा बाद होतो का नाही? बाद होतो. आता बाद जरी झाला तर कारणाचा बाद होतो का कार्याचा बाद होतो? झालंच तर बाद होतो म्हणजे कशाचं होतो? जगत परत उत्पन्न होत नाही का? म्हणजे झालं तर कशाच होतो? कार्याचा बाद होतो. कारण तसंच राहतं की नाही? कारण तसंच राहतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ती कोणती सत्ता? ती सत्ता कोणती राहिली? ती व्यावहारिक सत्ता राहिली. आणि जीवकृत सृष्टीची कोणती? प्रातिभाषिक सत्ता स्वप्नातली.
मग दोन प्रकारच्या सत्ता सांगितल्या, एक व्यावहारिक सत्ता सांगितली आणि एक प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी सांगितली. प्रातिभाषिक सत्ता जीवकृत म्हटलं तरी काय हरकत आहे का? जीवकृत म्हणा, ऐक नाही. आणि ईश्वर सत्ता आणि ईशकृत असणारी सत्ता व्यावहारिक सत्ता असं विचार द्या. आता जगत उत्पत्तीच्या क्रमाविषयी प्रश्न व उत्तर. आता त्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या आज्ञाने, आता आज्ञानामुळे जगत उत्पन्न होतं की नाही, म्हणजे जगत उत्पन्न होतं हा शब्द श्री गुरु बोलून गेले का नाही. आणि शिष्याला काय लागतं, एवढंच लागतं. तुम्ही असं शब्द ज्या अर्थी बोलले त्या अर्थी मला आता ह्या जगत उत्पत्तीच्याही जगत उत्पत्तीविषयी काय करा, माहिती सांगा. मग हे जगत कसं उत्पन्न झालं. आता हे जगत उत्पन्न झालं म्हणायचं तर ते सत्य असलं तर म्हणता आलं असतं ना, त्याचा काहीतरी क्रम सांगता आला असता, व्यवस्था सांगता आली असती. पण जगत नावाची गोष्ट आहे का, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. जगत प्रपंच एक झाला होता, येतो समोर मिथ्या भारतात. जगत नावाची प्रपंच नावाची गोष्ट मुळात झाली नाहीच. आता जी वांजीची आली का कैची जन्मपत्रिका. आता वांजीला मुलगा होईल का कधी, आणि जिला मुलगा होता तिला वांस तरी म्हणता येईल का नाही. आणि मग निळी नवी भूमिका के कल्पू, आकाशामध्ये निळी असणारी भूमी म्हणजे जमीन त्या ठिकाणी आहे, हिची कशी कल्पना करायची बरं, कशी जमीन असेल बरं. ऐक नाही, तिचा चढ उतार, ऐक नाही, तिची मशागत, तिची कुळवाडी कशा पद्धतीने चालली, कसं वर्णन करून सांगायचं बरं. ऐक नाही, माऊली कसं म्हणतात की आकाशाला आलेलं फुल, काय ते एव यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. याला फळ आहे का बरं, बरं याला जर फळ असतं तर फळ खातं नसतं आलं का बरं. याला जर फुल आलं असतं त्याचा सुगंध घेता आला असतं नसतं. किंवा काय गंधर्व दुर्ग मोडावे, काय नाही, काय काय गंधर्व दुर्ग व्हावे. असंच ना सुरुवात त्या अभंग ओवीची त्या ठिकाणी. म्हणजे आकाशात जर गंधर्व दुर्ग असते, गंधर्वाचे दुर्ग किल्ले असते तर मोडता आले असते की नाही, आहे की नाही. काय शशी विषय, आता जर सश्याला जर शिंग आले असते तर आपल्याला पाहता नसते आले का. पण सश्याला कधी शिंग आहेत का, आकाशाला कधी फुल आहे का, आहे की नाही. मग हे ज्या अर्थी त्याला फुल नाही, ज्या अर्थी त्याला फळ नाही, आहे का नाही, ज्या अर्थी हे सगळं काहीच नाही, मग त्या अर्थी ते सगळं मिथ्य आहे का नाही. सगळं मिथ्य आहे. पण हे सगळं निर्माण ज्या अर्थी झालं, ज्या अर्थी प्रतीला येतं ते मग आपल्याला मानलं पाहिजे का नाही. अहो ज्या अर्थी दिसते आपल्याला, ऐक नाही, ज्या अर्थी आपल्याला प्रतीला येतं त्याची काहीतरी संगत लावा लागेल का नाही. मग हे प्रतीला का आलं, आपल्या अज्ञानामुळेच प्रतीला आलं ना, बरोबर आहे की नाही. मग आता काय याला पर्याय करायचा. एक तर श्री गुरुनी काय सांगितलं होतं की ज्याच्या अज्ञानाने ज्या अर्थी शब्द आला त्या अर्थी हे जगत उत्पन्न झालं हे सांगावं लागेल का नाही. मग याची कुठेतरी आपल्याला संगती लावावं लागेल. आता संगती लावायची म्हणजे कशी संगती लावायची, जशी लागल तशी लावा. तुम्हाला काही शास्त्राने आग्रह केला का, अशीच संगती लागली पाहिजे. कारण तुम्ही स्वप्न जेव्हा पाहता तेव्हा तुम्ही त्याची संगती लावताना असं म्हणता का, आज पहिल्यांदा मला आजोबा प्रतीला आला, नंतर माझे वडील प्रतीला आले, नंतर मी प्रतीला आलो, नंतर माझी मुलं प्रतीला आली, नंतर माझे नातू प्रतीला आले. तर सगळं युगपतच उत्पन्न होतं. हा, मग स्वप्नामध्ये काही स्वप्नात काही क्रम लावता का तुम्ही कोणत्या गोष्टीचा. हा, तसं या जगताचा आता काही क्रम लावायचा का, कसं आहे सांगायचं. आ, अहो हे याला कसंही सांगितलं तर काही फरक पडणार आहे का, तसंही तुम्ही सांगा, आहे का नाही. कारण तात्पर्य हे निर्माण करण्यात आहे का निवृत्त करण्यात आहे जगताचं, निवृत्त करण्यात आहे. मग आता सांगू कसं तरी आपण, आहे का नाही. खाली पहा शिष्य, महाराज ब्रह्माचे अज्ञानापासून, हा, महाराज म्हणतात ब्रह्माचे अज्ञानापासून जगत उत्पन्न होते, त्या जगताच्या उत्पत्तीचा क्रम ऐकावा अशी इच्छा आहे. तुम्ही अज्ञानापासून जगत उत्पन्न होत आहे की नाही. मग आता तो जगताचा क्रम आम्हाला सांगा की कसं कसं जगत उत्पन्न होत आहे असं सांगा. आता श्री गुरु सांगतात, खरोखर जगाच्या उत्पत्तीचा क्रम मुळीच नाही. आणि खरोखर पाहायला गेलं तर जगाच्या उत्पत्तीचा क्रम मुळीच नाही. जसं स्वप्नातल्या पदार्थाचा क्रम मुळीच नाही, तसं या जगाच्या उत्पत्तीचा क्रम सुद्धा काय मुळीच नाही. कारण चौथ्या तरंगात प्रथम अजातवाद सांगितला, ऐक नाही. याचा आजार त्याचा आजार दादा नेहमीच सांगतात आपल्याला, दोन आजार, दोन म्हणजे नाही दोन आजार, म्हणजे नाही आणि ज्यात म्हणजे जन्म, ज्याचा काही जन्म झाला नाही किंवा ज्याची उत्पत्ती झाली नाही, जगत नावाची गोष्ट झालीच नाही, अशा प्रकारचा जो सिद्धांत त्याला काय म्हणतो आपण, अजातवाद असं त्या ठिकाणी
म्हणतो. म्हणून चौथ्या तरंगात प्रथम अजातवाद सांगितला आहेच. म्हणून जगाचे क्रमाचा विचार करणे म्हणजे मृगजळात वस्त्र भिजवून पिळण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. आता जगताच्या उत्पत्तीचा क्रम सांगणं म्हणजे काय? पहिली गोष्ट वस्त्र आणि दुसरी गोष्ट मृगजळ. आणि फार असणं अशा प्रकारचं मळलेलं वस्त्र आहे. आणि ते वस्त्र कशामध्ये धुवायचं? पहिल्यांदा मृगजळामध्ये भिजू घालायचं, त्याला चांगला साबण लावायचा. साबण लावल्याच्या नंतर त्याला चांगले घसरे द्यायचे आणि घसरे दिल्याच्या नंतर त्याला चांगलं वाळवायला घालायचं. असं आता हे मृगजळामध्ये वस्त्र धुण्याचं काम होऊ शकतं का? मृगजळात वस्त्र धुता येणार नाही. तसं जगताचा क्रम तरी आपल्याला सांगता येईल का? जगताचा क्रम सुद्धा सांगता येणार नाही. परंतु आता लहान लेकरू म्हणलं मला पाहिजेत, मला सांगाच ते कसं काय त्या ठिकाणी बागुलबा दिसला. आता काहीतरी बागुलबाचं स्वरूप वर्णन करून सांगावं लागेल का नाही? वास्तविक पाहिलं तर तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे. बागुल खरा असला तर त्याचं बैमान चाललं असतं, पण आहे का खरा? नाही. पण आता लहान मुलाची समजूत काढायची, मग काय करावं लागेल त्याला? थोडा काहीतरी क्रम सांगायचा. मग सांगू थोडाफार क्रम, आहे का नाही? आता वेदामध्ये निरळ्या रीतीने जगत उत्पत्ती सांगितली आहे ती अशी. आता बघा सांगतात, छांदोग्य उपनिषद आहे त्या ठिकाणी. छांदोग्य उपनिषदापासून सद्रूप, आहे का नाही, परमात्म्यापासून अग्नी, जल, पृथ्वी असा तीनच भूतांचा क्रम सांगून त्यापासून सर्व जगत झाले, आहे का नाही. आता हे छांदोग्य उपनिषद आहे, त्यापासून काय सांगितलं? आता सगळ्याला कसं जरी पाहिलं, कोणाला रजेवर सर्प प्रतीला येईल, कोणाला रजेवरती माळा प्रतीला येतील, कोणाला जलरेषा, कोणाला गोरेषा, काही पण प्रतीला येऊ शकते का नाही? काही पण येऊ शकते. पण त्याला अधिष्ठान आहे का नाही कोणीतरी? तर अधिष्ठानापासून हे प्रतीला आले, म्हणजे अधिष्ठान मानवच लागेल का नाही? तसं सद्रूप ब्रह्म मानव लागेल का नाही अधिष्ठान? आणि त्या ब्रह्मापासून काय? माया, मायेपासून काहीने 5 भूत मांडली, काहीने 3 भूत मांडली, आहे का नाही. काही काही 3 भूत कोणती मांडली? तर पहिल्यांदा पृथ्वी मांडली, पृथ्वी नंतर जल आणि नंतर तेज, अशा पद्धतीने मांडलं ना. अग्नी, जल आणि पृथ्वी असा तीनच भूतांचा क्रम सांगून त्यापासून जगत उत्पन्न झाले, अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यानंतर तैत्तिरीय उपनिषदामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशा क्रमाने 5 भूतांची उत्पत्ती सांगून त्यापासून जगत उत्पन्न झाले, आहे का नाही. हे सुद्धा कशापासून आहे? याला अधिष्ठान, याला सुद्धा सद्रूप ब्रह्म मानले पाहिजे. म्हणजे वरलं सद्रूप ब्रह्म खाली घेतलं तरी काही अडचण नाही. त्या ब्रह्म, आता वर काय सांगितलं? सद्रूप परमात्म्यापासून जल, अग्नी आणि पृथ्वी असा क्रम सांगितलं की नाही. खाली पण घ्यायचं सद्रूप ब्रह्मापासून पुढे काय घ्यायची? माया, मध ब्रह्म वगैरे घ्यावंच लागेल का नाही? पुढे त्याचा क्रम सांगू आपण वाटलं असतं. म्हणून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशा क्रमाने 5 भूतांची उत्पत्ती सांगून त्यापासून जगत झाले. आणि ऐतर्यात उपनिषदामध्ये परमेश्वर कर्मा वाचून एकदम जगताची उत्पत्ती करतो असे सांगितले. परमेश्वर काय करतो? जसं आपण स्वप्नामध्ये एकदम सगळे पदार्थ उत्पन्न करतोय का नाही? सगळे पदार्थ आजा पंजा काका नाना सगळे सगळे असे उत्पन्न होतात की नाही स्वतः सहित, आहे का नाही. तसं हा परमात्मा काय करतो? स्वप्नाप्रमाणे हे सगळे जगत एकदम काय करतो? क्रमा वाचून उत्पन्न करत असतो, आहे का नाही. आणि हेच सत्य 3 भूतापासून 5 भूतापासून म्हणण्यापेक्षा ना, याला क्रमा वाचून जरी म्हणलं तर हे संयुक्तिक लागू शकतं की नाही? हे संयुक्तिक लागू शकतं. का बरं संयुक्तिक लागू शकतं? याचं कारण काय? कारण ही सत्ता सत्य आहे का मिथ्य आहे? खरी आहे का खोटी आहे जगताची? आ खोटी. म्हणजे तिला व्यावहारिक म्हणायचं का प्रातिभाषिकच म्हणायचं? ज्या अर्थी प्रातिभाषिक आहे, प्रातिभाषिक सत्तेचा क्रम आपल्याला सांगता येतो का? सांगताच येत नाही. मग क्रमा वाचून जरी म्हणलं तर संगतवार नाही का? क्रमा वाचून म्हणजेच संगतवार त्या ठिकाणी लागू शकतं. हे संयुक्तिक होऊ शकतं. संयुक्तिक तर सगळंच होऊ शकतं तसं करायला गेलं तर, पण त्यातल्या त्यात आपल्याला हे सोपं वाटू शकतं. आता जगत उत्पत्ती विषयी श्रुती वाक्याचं तात्पर्य आता हे सांगितलं श्री गुरुने. आता हे समाधानाकरता असं सांगून दिलं. पण आता श्रुती वाक्याचं तात्पर्य काय आहे, उपनिषदामध्ये त्याचा कसा कसा विचार आलेला आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी प्रतिपादन करून सांगतात. परिच्छेद क्रमांक 10. जगत उत्पत्तीच्या ह्या निरनिराळ्या प्रकारावरून जगत मिथ्या आहे असे सिद्ध होते.
आता जगत उत्पत्तीच्या निराळ्या प्रकारावरून काही 3 भूतापासून, काही 5 भूतापासून, काही क्रम वाचून एकसारखी संगती त्याने सांगितली का? असं कुठं म्हटलं का नाही? पंचमहाभूत, परमात्मा, माया आणि मग त्या मायेचं कार्य आकाश, नंतर आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून पाणी, पाणीतून पृथ्वी, आहे का नाही? आणि अशा पद्धतीनं त्याचं पंचीकरण होतं, अपंचीकरणापासून अंतःकरण होतं, बाकीचे सूक्ष्म शरीर होतं, नंतर पंचीकरण झाल्याच्या नंतर स्थूल देह उत्पन्न होतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. याची यथार्थ रूपाने एकसारखी संगत लावली का? एकसारखी मात्र संगत लावली नाही. कधी 3 भूत, तर कधी 5 भूत, तर कधी क्रमा वाचून सांगितली. म्हणजे यांना खरं सांगायचंय का खोटं सांगायचंय? खरं सांगायचं जेव्हा असतं का नाही, तेव्हा एकच निर्णय करून सांगितलं जातं का नाही? आणि खोटं सांगायचं असलं तेव्हा काय सांगितलं जातं? एकदा असं, एकदा तसं, एकदा तसं, एकदा भलतंच, एकदा विपरीत, असं तुम्ही सांगताय की नाही? जे एखादी गोष्ट खोटी सांगायची असते तेव्हा असंच आहे मग. म्हणून जगत उत्पत्तीच्या ह्या निरनिराळ्या प्रकारावरून जगत मिथ्या आहे असे सिद्ध होते. म्हणजे जगत कसं झालं? मिथ्या आहे हे सिद्ध झालं असतं. आणि एक सारखी त्याची जर संगती लावून जर सांगितलं असतं, तर जगत सत्य ठरलं असतं का मिथ्या ठरलं असतं? हम्म? सत्य ठरलं असतं, आहे की नाही? आणि वेगवेगळ्या निरनिराळ्या पद्धतीने जगताची उत्पत्ती सांगतात. त्या अर्थी जगत सांगण्यात तात्पर्य त्यांचं नाही, हे आपल्याला इथंच कळालं. जगत म्हणून काही सत्य पदार्थ असतात, तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकाराने सांगितली नसते, आहे की नाही? जगत नावाचा पदार्थ, जगत नावाची गोष्ट जर सत्य असती, तर परस्पर विरुद्ध अर्थाने वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकाराने त्याची संगती मात्र त्याने लावली नसी. विरुद्ध अशा अनेक प्रकाराने संगती सांगितली नसती. ज्या अर्थी अनेक प्रकारे जगत उत्पत्ती वेद सांगतो. वेद म्हणजे काय? श्रुती, आहे का नाही? ज्या अर्थी सांगते त्या अर्थी जगत उत्पत्तीच्या प्रतिपादनामध्ये वेदाचे तात्पर्य नाही. मग वेदाचं, श्रुतीचं, उपनिषदाचं तात्पर्य जगत उत्पत्तीमध्ये आहे का जगत निवृत्तीमध्ये आहे? तर जगत निवृत्तीमध्ये आहे, जगताच्या उत्पत्तीमध्ये सांगायचं नाहीचे. मुमुक्षेने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून मुमुक्षुस अद्वैत बोध व्हावा, हे तात्पर्य. आता ते तात्पर्य कशामध्ये आहे? तर मुमुक्षूने स्वीकारलेलं काय आहे? जगत आहे. आता त्याने का स्वीकारलं बरं? बरं, त्या विचाराचा काही दोष आहे का? त्याला खरंच जगत प्रतीतीला येतं का नाही? त्याला जगत प्रतीतीला येतं, म्हणून तो तो म्हणून म्हणतो का नाही? तो विनाकारण म्हणतो का नाही? म्हणजे त्याने स्वीकारलं. आता यांना जगत म्हणजे मुक्त पुरुषाला जगत प्रतीतीला येतं का? जगत प्रतीतीला येत नाही. जन नव्हे अवघा जनार्दन. जन नसून काय आहे? हा केवळ जनार्दन आहे, असंच त्यांना प्रतीतीला येतं का नाही? मग ते मानत नाही. पण ज्याला प्रतीतीला आलं, ज्याला दिसलं, ऐक नाही, धडधडीत जगत दिसतंय, म्हणून तो असणारा मुमुक्षु. आणि तो काय म्हणतोय? मला संसार दुःखाची निवृत्ती करायची आहे, म्हणून त्याने स्वीकारलेला आहे. मग आता त्याच्या निवृत्ती करता त्याच्या जगाचा मुमुक्षूने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून मुमुक्षुस अद्वैत बोध प्राप्त व्हावा, हे त्यातलं तात्पर्य. म्हणून आम्ही सृष्टीचा क्रम काहीतरी सांगायला सुरुवात केली. म्हणून ब्रह्म स्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला. वास्तविक पाहिलं तर ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. आणि त्या ब्रह्म सत्य आहे, त्या सत्य असणाऱ्या ब्रह्मावरती जगताचा काय केला? आम्ही आरोप केला. वास्तविक पाहिलं तर काय म्हणतो आपण? एखादा सत्य बोलणारा मनुष्य, आहे का नाही? परंतु त्या सत्य बोलणाऱ्या मनुष्यावरती सुद्धा आपण कधी कधी काय करतो? आपलं असणारं खोटं पचवण्याकरता काय करतो? आरोप करतो. तसं या ठिकाणी ब्रह्म सत्य आहे का नाही? त्या सत्य असणाऱ्या ब्रह्मावरती, आहे का नाही, काय करायचंय? या जगताची निवृत्ती करायची. म्हणून आधी आरोप करावा लागेल का नाही आपल्याला? आधी आपल्याला आरोप करावा लागेल. मग आरोप केल्याच्या नंतर मग नंतर आपल्याला असं कळतं का हा आरोप काय आहे? खोटा आहे. जेव्हा आपण कोर्टामध्ये जातो आणि तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? सिद्ध होतं, आहे का नाही? तर्क, अनुमान, प्रमाण ह्या सगळ्या गोष्टीने काय होतं? सिद्ध होतं का हे सगळं काय आहे? खोटं आहे. म्हणून यांच्यावर काय केला तुम्ही? अपवाद केला. हा अपवाद आहे असं म्हणतो का नाही? म्हणजे आधी काय केला जातो? आरोप केला जातो आणि नंतर त्या आरोपाचा काय होतो? अपवाद होतो. अपवाद कधी होतो? जेव्हा तो आरोप निवृत्त होतो तेव्हा त्याचा काय होतो? अपवाद होतो. म्हणून ब्रह्म स्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला आहे. यास दृष्टांत असा उदाहरण देऊन सांगतात. हे उदाहरण लक्षात आलं की पुढचा मुद्दा आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. विनोदाकरता एकाने शोभेच्या दारूचा हत्ती केला. हत्ती पेटवण्याच्या वेळी त्याचे कान व सोंड
वाकडे झाले आहेत असे त्यास दिसले, तरी तो हत्ती उडवणारा माणूस ते नीट करण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण हत्ती सुंदर करण्याचा त्याचा उद्देश नसून पेटवून देण्याचा त्याचा उद्देश होता. आहे का नाही? आता विनोदाकरता शोभेचा दारूचा एखादा हत्ती तयार केला, करतात आहे का नाही गावामध्ये. काही उत्सव वगैरे असं काही असलं की त्यामध्ये शोभेची दारू म्हणून त्या ठिकाणी हत्ती फटाके वगैरे फोडले जातात. तर एकाने काय केला, विनोदा करता आहे का नाही, गमती करता विनोदाने काय केला, एक हत्ती केला तयार. कशाचा? ती शोभेची दारू आहे का नाही, त्या शोभेच्या दारूचा हत्ती तयार केला आणि त्याला नाक कान सोंड पोट शेपटी वगैरे सगळं तयार केलं. आणि आता आता शोभेच्या दारूचा हत्ती तयार केला, तो काय असा घरामध्ये आणून त्याला एखाद्या कपाटात असं ठेवायचा असतो का? तो तर काय नाही. आता शोभेच्या दारूचा हत्ती तयार केला म्हणजे तो कायसाठी असतो? तो पेटवण्यासाठीच असतो ना, हे तर स्वाभाविक आहे ना. मग शेवटी काय केलं, त्याला जेव्हा पेटवण्याची वेळ आली तेव्हा मग त्या पेटवण्याची वेळ आल्याच्या नंतर काय, त्याचे सोंड त्याचे कान मात्र कसे झाले, वक्र झाले वाकडे झाले. मग आता तो काय म्हणतो, अरे थांबा जरा, हत्ती पेटू नका, कारण मला याचे कान मात्र वाकडे झाले आहे, याचे सोंड मात्र वाकडे झाले, मला एवढे सरळ करू द्या. बरं सरळ करून तुम्ही काय करणार शेवटी त्याला? सरळ करून पेटवायचं. काही जरी झालं तरी पेटवायचंच नाही का नाही. तसं हे सगळं काही जरी झालं तरी एखाद्या दिवशी काय करायचं, आपल्याला पेटवायचं. कारण याला पेटवल्याशिवाय आहे का नाही, एवम आदिना अंती स्थिती ना रूप याच्या हाती, आहे का नाही, याला रूप नाही काय नाही, आहे का नाही, हे खोटं खोटं प्रतीला आलं. एखाद्या वेळेस याला पेटवल्याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याला? म्हणजे त्याचं तात्पर्य कान त्याचं सोंड सरळ करण्यात आहे का पेटवण्यात आहे? पेटवण्यात आहे. तसं जगत तुम्हाला जगताच्या उत्पत्तीत सांगण्यात तात्पर्य आहे का जगताच्या निवृत्तीत तात्पर्य आहे? जगताच्या निवृत्तीत तात्पर्य आहे, हे लक्षात घ्यायचं. काय होतं ते आपण नेहमी आपल्या दादोबाबांचं एक ऐकलेलं उदाहरण आहे, तर ते सांगायचं का चोरावर चोरीचा आरोप झाला किंवा त्याने चोरी केली आहे का नाही, पण आता इथं आरोपच आपण म्हणू, हे जरा थोडं संगतवर लागू शकतो. आणि त्याला त्याची कंप्लेंट आणि पोलीस स्टेशनला कळवली, पोलीस आली आणि त्याला धरून नेलं. आता धरून नेल्याच्या नंतर मग त्याला विचारलं की गावामध्ये चोरी झाली आणि ते धन आता तो कुठं ठेवले, त्या धनाविषयी आम्हाला माहिती दे. तर तो म्हणला मी धन काय चोरी वगैरे केलेलं नाही, कारण धन नाहीच आहे जवळ, मग आता सांगायचं कुठं? पण आता चोरांचा मार पडू लागला आहे का नाही. आता इथं ह्या मुमुक्षूचा मार श्रीगुरूला पडू लागलाय का नाही? श्रीगुरूला पडू लागला. तसं त्या चोरांचा मार कोणाला पडू लागला? चोराला पडू लागला. आता मार मार वाचवण्याकरता मग तो काय म्हणला की आहे म्हणे, आहे चला. कुठे आहे म्हणले, तर आमचं जुनं घर आहे त्या घरात खाली तळघर आहे, त्या तळघरामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, चला मी तुम्हाला दाखवतो. मग तिथं गेला तर तळघर, मला हे तळघरात तिथं खाली जाऊन बघा. तर तळघरात सापडा नाही. तो म्हणला आम्हाला तू फसवलं, परत मार पडला. आता मग तो म्हणला मी आता तुम्हाला खरं सांगतो, चला मला एका बाजूला. मग तिथं कुठेतरी डोंगराच्या खाली तळाला नेलं. तिथं त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणले ह्या इथं तळाला आहे, मग इथं पहा. तर तिथं पाहिलं, तिथं काही त्याला सापडलं नाही. मग त्याने परत मार द्यायला सुरुवात केली. आता मला याला करावंच काय, तर त्याला समोर उंच डोंगराचा कडा दिसला. त्याने असा विचार केला की यांना आता या डोंगराच्या वर कड्यावर नेलं आणि खाली सांगितलं खाली कपारीकडे बघा, तिथं तुम्हाला ते वरून दिसेल. म्हणून त्याने काय केलं, वर त्या दोन पोलिसांना तो चोर वर घेऊन गेला आणि वर घेऊन गेल्याच्या नंतर म्हणला या खाली आता ही जी कपारी कडा आहे, या कपारीच्या कड्याला खाली तुम्हाला इथं ते गाठोडं आता अशा पद्धतीने दिसल. मग कसं काय, त्याला काय करावं लागेल, तुम्हाला असं खाली वाकून पाहावं लागेल. आणि ते दोनही पोलीस असं खाली वाकून पाहू लागले. तर या चोराने काय केलं, त्या दोघांना धक्का दिला आणि जा आणि खाली बघा. आता खरंच जण आहे का? धन नव्हतंच मुळात, आहे का नाही. आता तो मार वाचवण्याकरता काहीतरी पर्याय काढावा लागतो की नाही. तसं आता या ठिकाणी जगत कसं उत्पन्न झालं, आता हे जगत उत्पन्न झालं म्हणजे काहीतरी त्याला हे आता जसं त्या चोराला मार वाचवण्याकरता हा पर्याय करावा लागला, तसं आता हे तर कसं तरी जगत सांगायचंय. वास्तविक पाहिलं तर बागोलबा आहे का त्या ठिकाणी? असलं तर काहीतरी स्वरूप वर्णन करून सांगितलं असतं ना. मुळात नाहीच आहे बागुलबा. आता हे सुरुवातीला पटत नाही, पण जेव्हा त्याला खरं कळतं का बागुलबा नाही, तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे, मग त्याचं भय तरी त्याला वाटेल का? तसं हे जगत एवढा जर बारकाईने विचार केला, जगत नाहीच आहे, मग जगताचं भय वाटायचं काही कारण शिल्लक राहील का? नाही शिल्लक राहू शकत. चला, हे जगत, हा कुठं आलो होतो, कारण हत्ती सुंदर करण्याचा त्याचा उद्देश नसून पेटून देण्याचाच उद्देश होता. त्याप्रमाणे
अद्वैत ब्रह्मज्ञानास प्रतिबंध ही जगत करते. जोपर्यंत अद्वैत मी ब्रह्म आहे का नाही, असं जे ब्रह्म आहे, एक ब्रह्म आहे, त्या असणाऱ्या ब्रह्मास ब्रह्मज्ञानास प्रतिबंध करते. जगत सत्य का ब्रह्म सत्य? आपल्याला ब्रह्म प्रतीतीला येतं का जगत प्रतीतीला येतं? डोळ्यांना जगत प्रतीतीला येतं. आणि जगत प्रतीतीला आल्याच्या नंतर ब्रह्म आपल्याला प्रतीतीला येत नाही. आपण जगत सत्य मानतो, ब्रह्म सत्य मानत नाही. आता जगताचा जर निराश झाला तर उरला उरे विठ्ठल. मग त्या ब्रह्माला प्रतिबंध करायला जगत राहिलं का? आणि मग मग आपल्याला काय प्रतीतीला येऊ शकतं? ब्रह्मच प्रतीतीला येत असतं. म्हणून अद्वैत असणारं ब्रह्मज्ञान त्या ब्रह्मज्ञानाला काय प्रतिबंध करतं? हे खोटं खोटं असणारं जगत प्रतिबंध करतं. ऐका नाही, काय माऊलींची ओवी, करितासे विश्वाभासू, ऐका नाही, स्वरूपाच्या घराला येत असताना हा विश्वाभास आपल्याला काय करतो? प्रतिबंध करत असतो. त्याप्रमाणे हे जगत करते. त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरता प्रथम जगाचा आरोप केला. हा बोला. श्री गुरु ते श्री गुरूंचं वर्णन केलंय, ते श्री गुरूंचं वर्णन केलंय, श्री गुरूंचं वर्णन केलेलं आहे, ते नाही या ठिकाणी. यथा स्वरूपाच्या घरा करत असे आडवारा विश्वाभासू, म्हणून पै असं काहीतरी आहे सुरुवात, आता मला आठवत नाही ते. म्हणजे हा विश्वाचा आभास आपल्या स्वरूपाच्या घराला येत असताना प्रतिबंध करत असतो. त्याचा अपवाद म्हणजे निराश आहे का ना. त्याचा काय करायचा? पहिल्यांदा काय केलं आपण? पहिल्यांदा आरोप करावा लागतो ना. आरोप करणं म्हणजे काय? अध्यारोप करणं. ऐक नाही, आरोप करणं म्हणजे अध्यारोप करायचा. आणि निराश करायचा, निवृत्ती करायची म्हणजे काय करायचा? त्याचा अपवाद अशा पद्धतीनं करायचा. हे जगत करते त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरता प्रथम जगाचा आरोप अध्यारोप केला. जगत सत्य नसल्यामुळे वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली. 3 भूतापासून 5 भूतापासून क्रम वाचून जसं तुम्हाला सांगता येईल तसं सांगा. इथं काय आग्रह आहे का असं सांगितलं पाहिजे? असं सांगितलं नाही, कसंही सांगा. तुम्हाला कोणी काही विरोध करेल का त्याच्यात? कोणी काही विरोध करू शकत नाही. का बरं विरोध करू शकत नाही? सत्य असलं तर विरोध झाला असता, आणि मिथ्या असलं तर मिथ्या पदार्थाचा काय विरोध करायचा बरं? काही कोणी तुम्हाला विरोध करू शकत नाही. उत्पत्ती सांगली. वेदात परमात्म्याचे सच्चिदानंद अशा एकच रूपाने वर्णन, जसे वर्णन केले आहे तसे जगताचे केले नाही. आता वेद उपनिषद पुराण सगळे काय आहे, त्यामध्ये ब्रह्माचं कसं वर्णन केलं? ते सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे, आस्ती भाती प्रिय, अशाच पद्धतीने वर्णन केलं का नाही? एक सारखं वर्णन केलं. हा, उपनिषदामध्ये वर्णन वेगळं आलं, वेदामध्ये वेगळं आलं, पुराणामध्ये वेगळं आलं, ज्ञानोबरांनी वेगळंच वर्णन केलं, नाथबाबांनी वेगळं वर्णन केलं, तुकोबरांनी वेगळं वर्णन केलं, का सगळ्यांनी एकच वर्णन केलं आणि एक सारखंच केलं? एकच केलं, एक सारखंच केलं. काही बदल केला का त्यामध्ये? कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. सगळ्याचं वर्णन कसं केलं? सारखं केलं. म्हणजे ब्रह्माचं वर्णन एक सारखं केलं, आणि जगताच्या उत्पत्तीचं वर्णन एक सारखं केलं का? एक सारखं केलेलं नाही. मग ज्याचं वर्णन एक सारखं केलं नाही त्याचं तात्पर्य आहे का? आणि ज्याचं वर्णन एक सारखं केलं त्याच्यातच तात्पर्य आहे, असं सरळ दिसून येतं आपल्याला. म्हणून वेदात परमात्म्याचं सच्चिदानंद अशा एकाच रूपाने जसे वर्णन केले आहे तसे जगताचे केले नाही. याचे कारण जगत म्हणून सत्य पदार्थच नाही, आहे का नाही? जगत म्हणून सत्य पदार्थ आहे का? सत्य पदार्थ असलं तर वर्णन सारखं आलं असतं, पण सत्य पदार्थ नाही. म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेधात आहे, जगत उत्पत्तीत नाही. म्हणून वेदाचं तात्पर्य अभिप्राय कशात आहे? तर जगत निवृत्ती, जगत निषेध करण्यामध्ये आहे, जगत उत्पत्ती करण्यामध्ये नाही. हेच यावरून काय झालं? सिद्ध झालं. ते शिष्य आता त्या ठिकाणी शंका करतो. करू का एवढी शंका? 2-5 मिनिटांमध्ये पूर्ण मुद्दा होऊन जाईल. संध्याकाळी त्याच्यावरती तुम्ही विचार करा वाटलंच तर. चालेल का? हो, एवढं पूर्ण होईल म्हणजे आपला मुद्दा काही कठीण नाही, तो सरळच मुद्दा आहे. शिष्य महाराज मग ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य यांनी, बघा आता ब्रह्मसूत्र कोणी केले? कृष्णद्वैपायन व्यासाने केलं. आणि भाष्य कोणी केलं त्या सूत्रावरती? आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य यांनी भाष्य केलेलं आहे. यांनी तैत्तिरीय म्हणजे किती भूतापासून उत्पन्न झाले, किती भूतापासून जगत उत्पत्ती सांगितले? तर 3 भूतापासून का 5? पंचमा 5 भूतापासून जगत उत्पत्ती सांगितली आहे का नाही? मग तैत्तिरीय श्रुतीनुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय आहे.
अभिप्राय सांगितला आहे तो का ऐक नाही. तुम्ही म्हणता जगत निषेधात तात्पर्य आहे. मग जगत निषेधामध्ये तात्पर्य आहे तर भाष्यकार ऐक नाही आणि सूत्रकार यांनी तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हणजे पंचमहाभूतापासून जगताची उत्पत्ती सांगितली. मग त्यांनी एकसारखे का सांगितले? त्याने मग एकाने 3 भूतापासून सांगावा, एकाने 5 भूतापासून सांगावा, किंवा एकाने क्रम वाचून सांगावा, किंवा एकाने आणखीन काही वेगळं वर्णन करून सांगावा. असं का सांगितलं नाही? ज्या अर्थी दोघांनी एक सारखी उत्पत्ती सांगितली त्या अर्थी त्यांच्या सांगण्यात काहीतरी तात्पर्य असलं पाहिजे का नाही? काहीतरी तात्पर्य असलं पाहिजे. त्याचं श्री गुरु काय करतात? समाधान करतात. तो मंद जिज्ञासू करता सांगितलेला आहे ऐक नाही. आता एखादा मंद जिज्ञासू, आता बागुलबा म्हणत नाहीचे पण आता समजून सांगण्याकरता शेवटी त्याला सांगावं लागेल का नाही त्याचं काहीतरी वर्णन. म्हणून तो विचार जो सांगितलेला आहे तो उत्तम अधिकाऱ्यासाठी सांगितलेला आहे का? मध्यम सांगितला का? अतिशय मंद. पहिल्यांदा कोणता वाद सांगतात आपल्याला? आजातवाद ऐक नाही. मग दोन आजार मधला वाद नाही कळाला का मग विवर्त वाद सांगायचा. विवर्त नाही कळला का दृष्टी सृष्टी सांगायचा. दृष्टी सृष्टी नाही कळला का नाही, पहिल्यांदा सृष्टी दृष्टी सांगायचा, नंतर दृष्टी सृष्टी सांगायचा, नंतर परिणामवाद ऐक नाही, आणि नंतर आरंभवाद. अशा पद्धतीने वाद त्या ठिकाणी सांगावा लागतो. आता जर मंदच असेल तर त्याला कोणता सांगायचा? परिणाम सांगायचा का आरंभ सांगायचा? जगत उत्पत्ती कशी झाली? हा, आरंभच सांगावं लागेल ना, कसं उत्पन्न झालं. म्हणजे तो सगळ्यात खालचा अधिकारी आहे ना, वरचा टॉप मधला अधिकारी कोण आहे? अजातवादाचा. असं लक्षात घ्यायचं. तो मंद जिज्ञासू करता सांगितलं कारण उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला अभिप्राय न लक्षात येता आहे का नाही. उत्पत्ती वाक्याचा अभिप्राय काय सांगितला? जगत उत्पन्न झालं का? आता जगत उत्पत्ती सांगायची जर झाली तर मृगजळामध्ये काय आहे? वस्त्र भिजवून चकाचक वाळवून वगैरे, आपलं भिजवून वगैरे धुवून वगैरे वाळवून घालणे, असं त्याचं तात्पर्य होऊ शकतं. हे तात्पर्य त्याला कळलं का? हा सांगण्याचा मुद्दा कळला का? हा मात्र कळला नाही. म्हणून उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला अभिप्राय न लक्षात येता म्हणजे मृगजळ आणि वस्त्र. उपनिषदात निरनिराळ्या प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. हे पाहून उपनिषदांचा आपापसात विरोध आहे अशी मुमुक्षु भ्रांती होऊन उपनिषदावर विश्वास राहणार नाही. म्हणून ती भ्रांती निवृत्ती करण्याकरता तात्पर्याने सर्व उपनिषदामध्ये उपनिषदामध्ये एक रूपाने जगत उत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे ऐक नाही. आता जर आता उपनिषद फार महत्वाचे का नाही. उपरी दश उपनिषदे जी उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटे सुगंधी शोभते भली. ज्या अर्थी माऊलीनं उपनिषदाचं एवढं तोंड भरून वर्णन केलेलं आहे त्या उपनिषदावरती विश्वास राहील का? विश्वास राहू नये. मग कमीत कमी सगळ्यांनी जर विरोध केला, एकाने ह्या अर्थाने एकाने त्या अर्थाने, एक म्हणतो क्रमावाचून, एक म्हणतोय 3 भूतापासून, एक म्हणतो पंचमहाभूतापासून, आपण काय म्हणतो? अरे ह्या उपनिषदांचं डोकं फिरले, ठेवून द्या. ते आपले डोकं फिरेन, एकसारखं काही सांगत नाही. म्हणजे त्या असणाऱ्या मंद जिज्ञासूचा उपनिषदावर विश्वास राहील का? राहणार नाही. म्हणून विचार केला सूत्रकाराने, जसं पंचमहाभूतापासून जगत सांगितलंय तसंच भाष्यकाराने सुद्धा काय सांगितलं? पंचमहाभूतापासून जगत सांगितलं. म्हणजे जगत सांगण्यात तात्पर्य नव्हतं, जगत निषेधामध्ये खरं तात्पर्य होतं. परंतु का बरं एकसारखं सांगितलं? तर उपनिषदावरती मंद असणाऱ्या जिज्ञासूचा विश्वास राहावा याच्याकरता ते सांगितलेलं आहे. प्रश्न करताना मला चांगला प्रश्न करा म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे ना? ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनास व जगत उत्पत्तीचा क्रमाचा उपयोग व्हावा हे वय ऐक नाही. आता तत्वज्ञानी म्हणजे उत्तम जो अधिकारी आहे का नाही, पण ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही, विचाराने ते ब्रह्म तू आहे असा थोडक्यात विचार आहे का नाही. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा असा विचार आहे. पण असा विचार सांगून त्याला होतं का ज्ञान? त्याला ज्ञान मात्र होत नाही. म्हणजे तो अगदी कनिष्ठ अधिकारी आहे. मग त्याच्याकरता काय सांगितलं? लय चिंतनास त्या जगत उत्पत्ती क्रमाचा उपयोग व्हावा ऐक नाही. लय चिंतन करायचं म्हणजे काय? लय चिंतन करायचं बरं, याच्यात ते त्याच्यात ते त्याच्यात ते त्याच्यात ते पिशीत पिशी किती काही घाला आहे का नाही. आणि सगळ्या एकमेकात काढलो तो असा अख्खा ढिगारा दिसतो. बघा ह्या पिशा. आपण काय करतो?
हे घ्या त्याच्यात, नाही तर डब्यात डबा घाला. किती डबे असतात? बरेच डबे असतात, एक नाही. सगळ्यात मोठा डबा, त्याच्यानंतर छोटा 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 असा करीत एकच एक घातला, एक डबा तयार होतो का नाही? एक डबा होतो. मग पहिल्यांदा काय? परमात्मा, परमात्म्याच्या सापेक्षे माया, मायेपासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप, आपापासून पृथ्वी, त्याच्या अपंचीकृत भूत, पंचीकृत भूत, अपंचीकृतापासून काय तयार होतं, पंचकृतापासून काय तयार होतं, असा आपण विचार करतो. मग या देहापर्यंत येतो. मग विचार करतो की नाही? साधं उदाहरण घ्यायचं, की आता असं पहा, की अंगावर वस्त्र आहे का नाही? मग हे वस्त्र आहे का धागे आहे? खरं खरं पाहायला गेलं तर उभे आडवे धागेचे का नाही? मग उभे आडवे धागे का कापूसचे? बरं, कापूस आहे का झाडच आहे? झाड आहे का बीजच आहे? बीजच आहे का माती आहे? माती आहे का पाणी आहे? पाणी आहे का तेज आहे? तेज आहे का वायू आहे? वायू आहे का आकाश आहे? आकाश आहे का माया आहे? माया आहे का परमात्माचे? कसं जर केलं तरी हे सोपं होतं की नाही? असं लय आता तुम्ही शिडीवर चढता की नाही, जिन्यावर जाता की नाही, जसं वर गेले तसंच खाली या. जसे वर तुम्ही गेलाय की नाही, तसंच खाली आलं पाहिजे ना. ऐक नाही, याला काय म्हणायचं? चढता क्रम आणि उतरता क्रम. मग आता आता हा मंद जिज्ञासू आहे बिचारा, थोडं बुद्धीचं काहीतरी त्याच्या दिवाळात निघालं असेल, ऐक नाही. आता त्याच्या निघत मग आपले निघत नाही का? आपलं पण निघत. कधी कधी सांगणाऱ्याचं पण कधी कधी दिवाळ निघू शकतं, ते काही एकसारखं राहत नाही. मग आता त्याला सहकार्य करणं हे तर गरजेचं आहे का नाही? म्हणून काय केलं आता? त्याला लय चिंतनाचा प्रकार सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्याच लय चिंतनास त्या जगत उत्पत्तीचा क्रमाचा उपयोग व्हावा, हे त्यातलं तात्पर्य होय. ज्या क्रमाने जगताची उत्पत्ती सांगितली त्याहून उलट क्रमाने लय चिंतन करावे, आहे का नाही? आता चढता क्रम आणि उतरता क्रम लक्षात आला की नाही? परत वारंवार सांगण्याची काही आवश्यकता पडत नाही. म्हणून मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच्या उलट क्रमाने तो खाली उतरतो. त्याप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. आता लय चिंतन केलं, काय लय चिंतन केलं? कपडा, धागे, कापूस, झाड, बीज, माती, करा असं असा विचार करा. शेवटी तुम्ही कुठे जाऊन पोहोचणार बरं? याचा विचार केला पूर्णपणे. हातामध्ये काय येणार आहे? ब्रह्मच येणार ना, का दुसरं कापूस, धागे वगैरे काय येतील का हातामध्ये? वस्त्र वगैरे काही येणार नाही. म्हणजे सगळं काय येणार आहे? उरला उरे विठ्ठल तेवढंच हातामध्ये येतं, याच्यापेक्षा दुसरं काही येत नाही. असं लय चिंतन केला की मग ते काय होते? शेवटी आपलं चिंतन कुठे जातं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जातं. आणि मग त्याच्यापेक्षा पुढे जाणं आहे का काही? त्याच्यापेक्षा पुढे जाणं होत नाही. म्हणजेच आता बुद्धी कुठे थांबणार आहे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्थिर होणार आहे. त्याप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. त्या लय चिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात सांगितलेला आहे. आता पंचीकरण आपलं काय झालेलं नाही, आहे का नाही? पण ते पंचीकरण जरी नाही झालं, पण त्या पंचीकरणाचा थोडक्यात अर्थ आपण काय करू? पुढच्या पाठामध्ये पाहणार आहे का पंचीकरण कसं त्या स्वरूपाचं असतं. पंचीकरण म्हणजे काय? सगळं याने काय आणला? याचे लाडू, त्याची जिलाबी, याची भेळ, याच्या पुऱ्या, त्याची काय असेल सगळ्यांनी काय करायचं? एकत्र करायचं. आणि सगळ्याचा एकत्र करून काय करायचं? पंचीकरण करायचं अशा पद्धतीनं. आणि अपंचीकरण म्हणजे काय बरं? तुझ्याकडे काय आहे? लाडू, लाडूचा घमघमाट, इकडे काय आहे? भेळ, भेळीचा घमघमाट, आहे का नाही? हे सगळे एकत्र झाले का नाही वास? हे कोणतं? हे पंचीकरण का अपंचीकरण? अपंचीकृत. अपंचीकृत आहे ना. सगळे पाचही जण एकत्र बसल्यात, आहे का नाही? आणि पदार्थांचा तर वास येतो की नाही? येतो वास, आहे का नाही? ते अपंचीकृत आहे. आणि पंचीकृत म्हणजे काय? साक्षात सगळे पदार्थ एकत्र येणं, याला काय म्हणायचं? पंचीकृत. आता ते पंचीकरण जे आहे ते पंचीकरण आपण आता उद्याला पाहू. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण